नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सारंगा रागाने सर्व काही तो व्हिडिओ ऐश्वर्याने दाखवल्यानंतर लगेच तो आईला म्हणतो की चल आई, आता इथे थांबायची काही गरज नाही. तर शर्वरी, सारंग आणि सुमित्रा हे रागात येथून निघून जातात. सुमित्रा आणि अवंतिका त्यांच्या मागे निघतात आणि परत ते थांबून मागे वळून पाहतात. तेव्हा मात्र आता जानकी म्हणत असते की आई, सारंग भाऊजी, अहो प्लीज थांबा. तेव्हा आता अवंतिका आणि सौमित्र यांना खूप वाईट वाटत असतं की नक्की हे काय घडलं. तर लगेच आता जानकी म्हणत असते की ऋषिकेश थांबा, परंतु ऋषिकेश मात्र आता रागाने जानकीसमोर हात जोडतो आणि बाद झालं. वाढदिवस करून खूप असे उपकार केलेत तू माझ्यावर, त्यामुळे आता बास. आणि तेथील सर्वांना जे शेतकरी असतात तर ते बघत असतात, तर तेव्हा त्यांच्यावर सुद्धा तो ओरडतो की तुम्ही काय बघत बसलात, जा इथून. आणि त्यांच्यावर ओरडून ऋषिकेश रागाने तिथून निघून जातो. तेव्हा मात्र आता जानकीच्या डोळ्यात पाणी येतं. जानकीला खूप असं वाईट वाटतं, परंतु ऐश्वर्या तर तेथेच असते आणि तिला आता हे सर्व बघून खूप असा आनंद होत असतो. तर ती जानकीवर हसत असते. ती जानकीला म्हणते की अगं, तुझ्या फॅमिलीची तर राग झाली ग, आणि आता हसत असते. तेव्हा मात्र तोऱ्यात ती ऐश्वर्या सुद्धा तेथून जायला निघते, परंतु जानकी त्याच वेळेस म्हणते की मला असं वाटलं होतं की मी आज सर्व काही व्यवस्थित जुळून आणीन, सर्वांना एकत्र आणेल, पण अगं सर्व काही तू पुन्हा उधळून टाकले. खरं तर मी तुझे आभार मानले पाहिजे, कारण पुन्हा तुम्हाला एकदा जाणीव करून दिली. कारण तोडणं जेवढं सोपं असतं तेवढं जोडणंही खूप कठीण असतं, आणि नातं जोडण्यासाठी खूप काही करावं लागतं हे मला कळलं. खूप काही करावं लागतं. अगं, तुला ती ससा आणि कासवाची शर्यत माहिती आहे का? ती गोष्ट त्याबद्दल माहितीच असेल की त्या गोष्टीत सर्वांना असं वाटत असतं की ससा जिंकणार आणि कासव मात्र हारणार. जिंकतो कोण? आणि तू सुद्धा ससासारख्या उड्या मारतच राहा, त्यामुळे ही शर्यत तर मी जिंकत राहणार. तू आग लागलीच नाही येते, तू कितीही उड्या मारत राहिले तरी हे जिंकून दाखवेल. आणि लगेच जानकी रागाने ते पाण्याचा ड्रम घेऊन येते आणि जो काही त्यांचा तो फॅमिली फोटो जळत असतो त्यावर पूर्णपणे असं पाणी शिंपडून देते. तू आग आहे तर मी पाणी, आणि तू अंधकार आहे तर मी लख्ख प्रकाश. तू विष होते ना, तर मी त्याच नात्यांना त्यातून अमृत काढेल. ह्याच आगीमध्ये मी तुझा अहंकार जाळून भस्म करेल आणि तुझ्या नाकावर टिचून माझ्या सुखी संसाराचं चित्र मी पुन्हा रेखाटेल. असं उत्तर देऊन जानकी डायरेक्ट घरी येते. घरी मात्र आता ऋषिकेश हा खूप रागात असतो आणि ओवी तर रडत असते. तेव्हा आता जानकी घरी आल्यानंतर म्हणते की ऋषिकेश, परंतु ऋषिकेश जानकीकडे पाहायला तयार नसतो. ओवी डायरेक्ट जानकीच्या मिठीत येते आणि रडत असते. तेव्हा जानकी ओवीला म्हणते की बाळा, अगं इतकं काय झालं तुला रडायला? इतकं काही झालेले नाही, चल बरं डोळे पुस. म्हणून जानकी ओवीचे डोळे पुसते. ओवीला म्हणते की बाळा, अगं तुला शिरसेकर आर्जींनी बोलवलेले आहे, जाते का तू तिकडे? तर ओवी म्हणते की हो, कारण ती इतकी घाबरलेली असते. आणि लगेच आता ओवी शिरसेकर आजीकडे निघून जाते. तेव्हा जानकी ही दरवाजा लावून घेते आणि ऋषिकेशच्या जवळ येऊन ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश प्लीज, इतका त्रास करून घेऊ नका. तेव्हा मात्र आता ऋषिकेश खूप असा भडकलेला असतो. ऋषिकेश म्हणतो की त्रास तर माझ्या नशिबातच लिहिलेला आहे जानकी, आणि फरक फक्त इतका आहे की कालपर्यंत माझ्या परक्यांनी मला तो त्रास दिला आणि आज मात्र माझ्या बायकोने तो त्रास मला दिला. तेव्हा आता जानकीला हे ऐकल्यानंतर खूप असा धक्का बसतो. जानकी म्हणते की ऋषिकेश काय बोलतात? जानकी म्हणते की ऋषिकेश प्लीज असं काही म्हणू नका. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, आज पहिल्यांदा तुझ्यामुळे मला इतका मोठा मनस्ताप झाला, आणि ते पण माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. अगं जानकी, मला असं वाटलं होतं की त्या रणदिव्यांच्या घराच्या बाहेर निघाल्यानंतर आज पहिला वाढदिवस तू माझा इतका छान असा साजरा करशील. खूप असा आनंद मला झाला होता, परंतु जेव्हा तू ॲप तिथे सादर केले तेव्हा मात्र मला इतका तुझा अभिमान वाटला होता. अगदी मला असं वाटलं होतं की तुला घट्ट मिठी मारून सांगावं की जानकी, आय एम सो प्राऊड ऑफ यू, परंतु नाही. अगं, तेथे आलेल्या प्रत्येक लोकाला बघून डोक्यामध्ये माझ्या अशी सनक आली होती, आणि त्या परक्या लोकांना तेथे येण्यासाठी तू घाट घातलास हे कळल्यानंतर मात्र मला बायको सुद्धा म्हणण्याची तुला अगदी लाज वाटत होती. तेव्हा मात्र आता हे ऐकल्यानंतर जानकीला खूप असा धक्का बसतो. तिच्या डोळ्यात पाणी येत असतं. ती लगेच म्हणते की ऋषिकेश काय बोलतात? तेव्हा आता ऋषिकेश म्हणत असतो की नाही, ज्या बायकोला आपल्या नवऱ्याचा आनंद कसा आहे हे
नाही कळत, ज्या बायकोला तिच्या नवऱ्याची दुखरीस काय हे जे काही कळलं नाही, तर त्या बायकोला तिचा नवरा अजूनपर्यंत कळलेला नाही की तो कसा आहे तो. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश प्लीज असं काही बोलू नका, हे असं काही नाही. तेव्हा ऋषिकेश ऐकायला तयार नसतो. ऋषिकेश म्हणतो की नाही असंच आहे, कारण हे सर्व तुला असं मुद्दामच करायचं होतं. कारण कसं आहे की कुटुंब एकत्र आणण्याच्या विचारात तू इतकी धावून गेलेली आहेस, त्या विचारामुळे आपण वेगळे होतोय हे सुद्धा तुझ्या लक्षात आलं नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश प्लीज प्लीज अहो असं बोलू नका, आणि लगेच ती ऋषिकेशला घट्ट मिठी मारते. अहो ऋषिकेश, दोन्ही कुटुंबातील जी काही दरी आहे कमी व्हावी म्हणून मी हे सर्व करत होते. तरी सुद्धा ऋषिकेश रागाने तिला बाजूला घेतो आणि दरी ही दूर व्हावी म्हणून तू इतकं काही करतेस का? तू इतके काही केले की झाले का सर्व काही दरी ही कमी, गैरसमज दूर झालेत का? आले का सगळे एकत्र? अगं जानकी, हे असे व्हिडिओज, कविता आणि फोटोज असं काही क्लिप व्हिडिओ बनवून काही होत नसतं. अगं जुन्या आठवणींचे तू तुकडे जोडायला गेली, परंतु जे काही तुटलेलं असतं ना ते शेवटी तुटलेलंच असतं. त्यानंतर मात्र आता इकडे सारंग, सुमित्रा आणि सौमित्र, अवंतिका घरी येतात. आणि घरी आल्यानंतर मात्र आता सर्वांचा आणखीन एक खूप मोठा गैरसमज होतो. सारंग रडत असतो. सारंग रडतच एऱ्याझाऱ्या मारत म्हणतो की गुंडांना पाठवून त्या ऋषिकेशने माझं ऑफिस तोडलं, त्याला काही कसं वाटलं नाही. तेव्हा सुमित्रा सुद्धा खूप रडत असते आणि सौमित्राच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असतं. तेव्हा तो सुमित्राला म्हणतो की आई, अगं आई हेच ना, बोल ना, तुला अजून सुद्धा असं वाटतं का की ऐश्वर्या आणि मी चुकीचं आहोत आणि ते ऋषिकेश दादा हा चांगला आहेस? तेव्हा मात्र आता सुमित्रा काही बोलत नसते आणि सारंग लगेच सौमित्र जवळ येतो आणि काय रे दादा, तू तर आम्हाला अशी खोटं कारण देऊन तेथे तूच घेऊन गेला होतास ना, मग काय गरज होती तेथे जाण्याची? तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की नाही ओ सारंग, तुम्ही यांना एकट्याला कशाला बोलतात, यांच्यासोबत तर यांची बायको सुद्धा होती. सारंग, अहो हे दोघे सुद्धा सामील आहेत, दोघं मिळून जाळ टाकतात आणि आपल्याच माणसांना त्यात अडकवतात आणि करतात तर कुणासाठी? बाहेरच्या लोकांसाठी. तेव्हा अवंतिकाला राग येतो. अवंतिका म्हणते की अगं ऐश्वर्या, बाहेरची तर तू आहेस, ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी या घरातील माणसं आहे, कळलं ना तुला? तेव्हा आता सौमित्रा आणि अवंतिका या दोघांना या ऐश्वर्याचा इतका राग येतो. तेव्हा ऐश्वर्या तोरत पुढे येते आणि म्हणते की हे अवंतिका, बोट खाली. आणि LLB, अगं जर बोट खाली केलं नाही तर इथून पुढे मात्र तू एकच हात या घरात घेऊन हिंडशील, फिरशील. तेव्हा मात्र आता सौमित्राला खूप राग येतो. सौमित्र म्हणतो की ऐश्वर्या, सारंग लगेच म्हणतो की सौमित्र, माझ्या बायकोशी आवाज चढून बोलायचं नाही हे मी तुला सांगून ठेवतो, असे तो सौमित्राला धमकी देतो. काय रे, ऋषिकेश दादानी माझं ऑफिस फोडलं तेव्हा कुठे होता तुझा हा आवाज, बोल ना. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला दोघांना या घरात राहून सुद्धा. अरे तो व्हिडिओ बघून सुद्धा, तरी सुद्धा तुम्ही दादा आणि वहिनीच्या बाजूने बोलतात, त्या ऋषिकेश आणि जानकी वहिनीच्या बाजूने. अरे आज तर त्यांनी माझं ऑफिस मोडलं, परंतु उद्या राहते घर मोडण्यासाठी काही गुंड तो पाठवेल, मग काय करणार आहे तू? काय उत्तर देणार आहे रे? आहे का तुमच्याकडे काही उत्तर देण्यासाठी? सांग ना, अरे सांग, बोल ना. अगं बोल ना वहिनी, दे उत्तर. तेव्हा आता सौमित्र आणि अवंतिका हे एकमेकांकडे पाहत असतात, कारण त्यांना ह्या ऐश्वर्या आणि सारंगचा खूप असा राग येत असतो. तेव्हा मात्र आता परत सारंग हा सुमित्राकडे येतो आणि सुमित्राला म्हणतो की आई अगं तू बघितलंस ना तो व्हिडिओ, मग तू सांग की कोण चुकीचं आहे आणि कोण बरोबर. तरी सुद्धा अवंतिका म्हणते की अहो सारंग भाऊजी, ऋषिकेश दादा कसं ऑफिस फोडते, ते तर तेथे होते आपल्या बरोबर, म्हणून त्यांनी. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की हो, म्हणूनच त्यांनी त्यांची माणसं पाठवली आणि आमचं ऑफिस हे फोडून टाकलं. तर सौमित्र म्हणतो की कशावरून? अगं ऐश्वर्या, ती माणसं तू पाठवली नसेल म्हणून. तेव्हा असं म्हटल्यानंतर आता ऐश्वर्याची थोडीशी बोबडी बंद होते आणि सारंग विचारतो की म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेश जानकीला खूप ओरडत असतो. त्या सारंगला असं वाटतं की मी गुंड पाठवले आणि त्याच्या ऑफिसची तोडफोड केली. अगं जानकी, तो व्हिडिओ बघताना मला सुद्धा तितकाच त्रास होत होता, तितकंच मला वाईट वाटत होतं, कारण ते केवळ एक मंदिर होतं माझ्यासाठी. ते घर माझं घर नाही तर मंदिर होतं. तेव्हा मात्र सारंगने तरी विचार केला का ह्या सर्वाचा की मी असं का करेल? त्याला सुद्धा आता तेच वाटलं का तेथे जे काही दाखवलं त्याने तर त्यावरच विश्वास ठेवला, परंतु मी असं काही करेल माझ्यावर का विश्वास ठेवला नाही त्याने? तरी सुद्धा जानकी, अगं तू त्यांचीच बाजू घेते आणि काय वाटतं तुला की हे सर्व काही जे होईल ते चांगल्यासाठी होईल का? परत सर्व काही एकत्र
एकत्र येतील का? त्यामुळे जानकी आज मी तुला लिहून देतो की हे जर सर्व काही अगदी आहे ना तू निस्तरण्याचा प्रयत्न करते ते कधीही निस्तरणार नाही, कधीही नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की माझ्यावर विश्वास ठेवा ऋषिकेश, अहो मी सर्व काही निस्तरेल. हे जे काही तुटलेले नातं आहे ना त्यांना एकत्र करून मी सर्व काही अगदी व्यवस्थित करेल. ऋषिकेश, अहो जे चित्र जे सत्य आहे ते चित्र मी तुम्हाला पडद्यावर दाखवले. मग ते सर्व काही सत्यात उतरण्यासाठी खूप काही प्रयत्न करेल आणि शेवटी तुम्हाला ते करून दाखवेलच. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आता. म्हणून ती ऋषिकेशचा हात हातात धरते, परंतु ऋषिकेश तो हात बाजूला करतो आणि जानकीला म्हणतो की अगं इतकं सगळं होऊन सुद्धा तरी सुद्धा तुला तेच वाटतं का? अगं त्या लोकांसाठी तू स्वतःच्या नवऱ्याच्या विरोधात जाणार का तू? तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, अहो मी माझ्या नवऱ्याच्या विरोधात नाही जात, परंतु एकदा माझी बाजू तुम्ही समजून घ्या. अहो ऋषिकेश, आज तुम्ही जे काही आहात ना ते केवळ तुमच्या कुटुंबामुळे आहात. त्यांच्यामुळे तुम्हाला आज ओळख मिळाली आणि काही गैरसमजामुळे तुम्ही वेगळे झालेले आहात. तर तुम्हाला एकत्र आणण्याचं कर्तव्य हे माझं आहे आणि तेच मी पार पाडते. म्हणजे जशी मी तुमची बायको म्हणून माझी जन्मगाठ ही तुमच्याशी बांधली गेलेली आहे, म्हणून एक रणदिव्यांची सून म्हणून माझी नाळ त्या घरात पुरली गेलेली आहे. हो, बायकोच्या नात्याने मी तुमची साथ ऋषिकेश कधी सोडणार नाही, पण एक सुनेचे कर्तव्य म्हणून मी माझी वाट सुद्धा नाही बदलणार. तेव्हा ऋषिकेश लगेच जानकीचा धरलेला हातामध्ये हात हा लगेच बाजूला करतो आणि जानकीला म्हणतो की मग ठीक आहे, तू तुझ्या बाजूने जा आणि मी माझ्या बाजूने जातो. त्यावर आता जानकीला हे ऐकून खूप मोठा असा धक्का बसतो. जानकी विचारते की ऋषिकेश, नक्की असं काय म्हणतात तुम्ही? तुम्हाला काय म्हणायचं? असं आहे की जानकी, आपण जरी एका छताखाली राहत असलो तरी आपले रस्ते आपले ध्येय पूर्णपणे असं वेगळं आहे. त्यामुळे आजपासून तुला जे काही करायचे असेल ते तू कर, परंतु हा ऋषिकेश रणदिवे तुला कुठलीही मदत नाही करणार. तेव्हा तू कुठल्याही मदतीची आणि सपोर्टची माझ्याकडून अपेक्षा सुद्धा करू नकोस. जानकी रणदिवे त्यानंतर आता ऋषिकेश लगेच तडकनी बाहेर निघून जातो. जानकीला याचं खूप वाईट वाटतं, कारण ती जे काही करते ते अगदी योग्य करते. ह्या घराला एकत्र आणण्याचा प्रयत्न करते आणि तरी सुद्धा ऋषिकेश तिच्या वर रागून तिला त्यात मदत करायची सोडून तो डायरेक्ट तिला नाही म्हणतो. तिला सपोर्ट सुद्धा नाही आणि मदत सुद्धा करणार नाही असं स्पष्ट उत्तर ते देतो. म्हणजे तो सुद्धा आपल्या कुटुंबाच्या किती असं विरोधात गेलेला असतो, दूर गेलेला असतो आणि आता ह्या सर्वांना जानकीला एकत्र आणायचं असतं. त्यानंतर मात्र आता इकडे सारंग सुद्धा आपल्या ऐश्वर्याची बोली बोलत असतो. तो सौमित्रा आणि अवंतिका या दोघांना खूप काही असं सुनावत असतो. सौमित्रा म्हणलेला असतो की नक्की ही माणसं ऋषिकेश दादाने नाही तर तुझ्या बायको ऐश्वर्या हिने पाठवलेली असणार. सारंग लगेच विचारतो की काय रे सौमित्र दादा, नक्की तुला काय म्हणायचं असं? तेव्हा सौमित्र म्हणतो की मला असं म्हणायचं की ही जी काही ऑफिसची तोडफोड केली ती माणसं तुझ्या बायकोने ऐश्वर्याने पाठवलेली असणार. त्यांना जाऊन तेथे असं सांगितलं असेल की तेथे जाऊन तुम्ही ऋषिकेश दादा नावाच्या घोषणा करायची. या सगळ्याचा व्हिडिओ काढून तिने आपल्याला तेथे भांडण लावण्यासाठी मुद्दाम दाखवलं असणार. परंतु त्या अगोदर सारंग म्हणतो की हो, अरे तुला असंच म्हणायचं ना की मुद्दाम ऐश्वर्यानेच हे सर्व केले आणि आपल्यामध्ये भांडणं लावलीत. तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे सारंग, मला म्हणायचं नाही, मला पूर्णपणे खात्री आहे की हे जे काही झालं त्यामागे ह्या ऐश्वर्याचा हात आहे. हे ऐकल्यानंतर मात्र सारंगला खूप राग येतो. सारंग हा सौमित्रवर धावून जातो की अरे कमाल आहे तुमच्या दोघांची. अरे प्रत्यक्षात त्या ऋषिकेश दादाने आपलं ऑफिस तोडलं. प्रत्यक्षात तो ऋषिकेश दादा व्हिडिओमध्ये ऑफिस तोडताना जरी दिसला असताना तरी सुद्धा तुम्ही दोघे हेच बोलला असतात की ऋषिकेश दादा नाहीच, ऋषिकेश दादाने काही केलंच नाही. किंवा काय म्हटलं असता की तुम्ही काय म्हणाला असतात की ऐश्वर्याने हे सर्व खोटं केलं, मुद्दाम केलं आणि असं करून खोटे व्हिडिओ करून मुद्दाम तिने हे सर्व काही ऋषिकेश दादावर लोटण्यासाठी केलं असं सुद्धा तुम्ही दोघं म्हणाला असतात. आणि काय रे दादा, तू तर एक वकील आहेस, तू इतके म्हणजे पुरावे जरी दिले तुम्हाला तरी सुद्धा तुम्हाला खात्री पटत नाही. मग बोला ना, नक्की काय असं म्हणायचं तुम्हाला? अगं बोल ना वहिनी, सांग ना. तेव्हा अवंतिका शांत असते. अवंतिकाला आता सारंग जे काही बोलतो त्याचा खूप राग येत असतो. तेव्हा सारंग म्हणतो की हे बघा, मी पुरावे काही तुमच्याकडे नसताना तुम्ही माझ्या बायकोवर आरोप करायचे नाही हे तुम्हाला कळले ना? तुम्हाला जरी बघितलेलं नसेल, तुम्ही दिसलं नसेल तुम्हाला, परंतु मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं की ऋषिकेश दादाच्या माणसानेच माझं ऑफिस तोडलं. अरे तुम्ही दोघेही खोटी नाती जपतात, तू आणि ती जानकी वहिनी सुद्धा. अरे काय आहे की एकदम वेळेला ऐश्वर्या आल्या आणि तुमच्या दोघांचं हे
हे भिंग फोडलं म्हणून तुमचा खूप असा जळफळाट होतोय, पण अरे दादा एक गोष्ट लक्षात ठेव की आज मी तुझ्यावर विश्वास ठेवला, पण यापुढे मात्र हा सारंग उभ्या आयुष्यात सुद्धा तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार। तेव्हा मात्र आता सारंग खूप रडत असतो आणि वाटेल तसा आरोप तो सौमित्रा आणि अवंतिका या दोघांवर करत असतो आणि आता त्याचं लक्ष जातं आपल्या आईकडे आणि परत आईजवळ धावत येतो की आई आई आता तरी डोळे उघड आणि परत विचार कर आणि कायम हे लक्षात ठेव की ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांची बाजू घेणारी दोन माणसं या घरामध्ये राहतात म्हणून, असं सौमित्र आणि अवंतिका या दोघांकडे बोट करत तो म्हणत असतो आणि त्या दोघांचं तू अजिबात ऐकू नकोस। तेव्हा मात्र आता सौमित्र आणि अवंतिका या दोघांकडे पाहत असते, परंतु अवंतिका आणि सौमित्र यांना आता काय करावं आणि काय नाही, कसं पुन्हा हे सर्व जोडावं हे सुचत नव्हतं, कारण आतापर्यंत सुमित्रा ही ऐश्वर्याच्या थोडी तरी विरोधात जात असते, तिला ऐश्वर्याचं रूप तरी थोडंसं कळलेलं असतं, परंतु आता हे जे काही झाले त्यामुळे जरा अवघडच आहे असं त्यांना वाटतं। तेव्हा मात्र आता ही ऐश्वर्याच्या तर अगदी मनासारखं होत असतं। तेव्हा सारंग आता सुमित्रा त्याच्याशी काही बोलत नाही तर लगेच तानाने लगदी रागाने आतमध्ये जातो। तेव्हा अवंतिका म्हणते की भाऊजी, परंतु सारंग कुणाचं काही ऐकून घेत नाही आणि तोऱ्यात निघून जातो। तेव्हा ऐश्वर्या हळूच म्हणते की सारंग, परंतु आता अवंतिका त्या ऐश्वर्याकडे रागाने पाहायला सुरुवात करते। ऐश्वर्या सुद्धा अगदी त्या दोघांकडे बघत सारंगच्या मागे रूममध्ये निघून जाते, परंतु आता मात्र याचा सर्वात जास्त धक्का या सुमित्रा आईला खूप मोठा बसतो। सुमित्रा आई जोरजोराने रडायला सुरुवात करते। अवंतिका ही सुमित्रा जवळ येते की आई शांत व्हा, तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका, शांत व्हा। अवंतिका घाईने सुमित्रासाठी पाणी घेऊन येते, तोपर्यंत सौमित्र हा आईजवळ बसतो की आई प्लीज तू रडू नकोस। अवंतिका पाणी घेऊन येते, आई प्लीज हे पाणी घ्या, आई प्लीज, परंतु सुमित्रा पाणी घ्यायला सुद्धा नकार देते। तर अवंतिका म्हणते की आई अहो तुम्ही ठीक तर आहात ना। तेव्हा आता अवंतिका असं म्हटल्यानंतर सुमित्रा म्हणते की अगं अवंतिका कशी मी ठीक असेल ग, जेव्हा या घरातील शांती सुख आनंद परत येईल तेव्हाच मी ठीक असेल। तेव्हा सौमित्र म्हणतो की आई या घरातील सुख शांती सगळं काही लवकरच परत येईल, सर्व काही ठीक होईल, मी पूर्णपणे मला खात्री आहे की आई तू असं काही टेन्शन घेऊ नको, जे काही होईल ते अगदी लवकरच होईल। अगं काय मग मी कोर्टामध्ये हेच म्हणत असतो की न्याय लेट मिळेल परंतु थेट मिळेल, आई लवकरच या घरातील न्याय निवाडा होईल, नाना सुद्धा लवकर बरे होतील, सत्य समोर येईल आणि सर्व काही अगदी पूर्वीसारखं होईल, आई मी तुला शब्द देतो, मला पूर्णपणे विश्वास आहे। तर अवंतिका सुद्धा म्हणते की हो सगळं काही ठीक होईल आई, पण तुम्ही शांत व्हा। तेव्हा आता अवंतिका आणि सुमित्राच्या हातामध्ये हात देतात, तर सुमित्रा आता त्या दोघांचा आधार मिळून खूप अशी रडत असते। त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी ही सकाळी फ्रेश होऊन बाहेर सगळं काही आवरून भाज्या घेऊन येते आणि तिच्या हातात पिशवी असते, तिचं बोलणं सुरू असतं की भाज्या सुद्धा किती महाग झाल्यात खरंच, आणि तिचं लक्ष मात्र खाली असतं आणि त्याच वेळेस किचनमधून ऋषिकेश येत असतो आणि ओवी समोर ती खाटावर अभ्यास करत असते आणि तेवढ्यात मात्र आता ऋषिकेश आणि जानकीची जोराची अशी धडक होते, दोघांच्याही डोक्याला एकमेकांचं डोकं लागतं, तर दोघेही ओरडतात की आई आई, तर ओवीला मात्र खूप हसायला येतं। तेव्हा जानकी तिचं डोकं चोळते आणि रागाने ऋषिकेशकडे पाहत असते, तर ऋषिकेश सुद्धा त्याचं डोकं चोलत असतो, परंतु ओवी म्हणते की आई आणि बाबा अहो टक्कर झाल्यानंतर परत एकदा टक्कर मारायची असते, नाहीतर शिंग येतात। आणि जानकी ऋषिकेश एकमेकांकडे रागाने पाहतात आणि जानकी रागाने बघतच आतमध्ये जायला निघते। तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की अगं ओवी, ज्यांना शिंग फुटतात त्यांना कुठून येणार ग शिंग। तेव्हा ओवीला तर खूप हसायला येतं, परंतु जानकीला खूप राग येतो आणि ऋषिकेश मुद्दाम जानकीची गंमत करत हे बोलतो। जानकी ओवीकडे आणि ऋषिकेशकडे रागाने बघत परत किचन मध्ये जाते। तेव्हा मात्र आता ऋषिकेशला ब्रश करायचा असतो आणि काही त्याला टूथपेस्ट सापडत नसते, म्हणून तो आता सर्वत्र अगदी जोराने सामान आदळतो, आवाज करतो आणि शोधत असतो। तेव्हा मात्र जानकी म्हणते की बास बास, काय हवं आहे ते सांगा मी देते, परंतु ऋषिकेश तरी सुद्धा बोलत नाही आणि परत इकडे तिकडे शोधत असतो। तेव्हा ओवी ही जानकीला खुणावते की शांत हो आई शांत हो, आणि परत ऋषिकेशकडे धावत जाते आणि ऋषिकेशला म्हणते की बाबा अहो आई काहीतरी विचारते तुम्हाला, तुम्ही काय शोधतात सांगा ना बाबा। तेव्हा आता ऋषिकेश हा जानकी आतमध्ये आल्यानंतर पुन्हा बाहेर जायला निघतो आणि ओवीला म्हणतो की ओवी हे बघ, मला हवं आहे त्याच लोकांचं मी ऐकतो आणि जे काही मला हवं आहे ना ते स्वतःहून मी शोधेल, कुणाच्या मदतीची मला गरज नाही।
नाही। तेव्हा ओवी म्हणते की अहो बाबा तुम्ही काय शोधता? तर ऋषिकेश म्हणतो की अगं मला टूथपेस्ट हवी आहे आणि तुला माहिती आहे का कुठे ठेवलेली आहे ती? तेव्हा आता ओवी म्हणते की बाबा अहो किती सिंपल आहे, बाथरूम मध्ये आहे। तेव्हा आता जानकी ही खाली बसते आणि ती भाजी चिरायला घेते आणि ऋषिकेश तिच्याशी काही बोलत नसतो, परंतु आता मात्र जे काही बाथरूम मधील टूथपेस्ट असते ती संपलेली असते आणि तो परत मागे येतो। जानकी समोर म्हणतो की ओवी अगं ही टूथपेस्ट संपलेली आहे, दुसरी नाही का? तर ओवी लगेच जानकीला विचारते की आई अगं दुसरी टूथपेस्ट नाही का? तेव्हा जानकी म्हणते की शोधली ना तुम्ही सगळीकडे, मग सापडली का? नाही ना? मग नाही घरात। गुलाबदादा बाहेर किराणा आणण्यासाठी गेलेले आहेत, ते दुपारपर्यंत येतील। तेव्हा ओवीला खूप हसायला येतं, तर ऋषिकेश म्हणतो की ओवी अगं मग दुपारपर्यंत असंच बसू का? जानकी म्हणते की हो ना ओवी, आणि काय आहे की ओवी अगं त्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं। तेव्हा ऋषिकेश रागाने ओवीला विचारतो की ओवी तू टूथ ब्रश केला का? ओवी म्हणते की मी आणि केव्हाच ब्रश केला, अंघोळ केली, केस विंचारले आणि दूध सुद्धा प्याले आणि आईचं पण हे सर्व काही झालं। मग बाबा अहो आता तर फक्त तुम्हीच राहिलात। आणि ओवी जोरजोराने हसते, तर ऋषिकेश तिला म्हणतो की हसायला काय झालं तुला? आता जानकी परत उठते आणि ठीक आहे जर कुणाला माझी मदत नको असेल तरी सुद्धा मी मदत करणार आणि आपला पदर ती कमरेला खोचते। ओवीला म्हणते की ओवी जा बरं तू माझी घेऊन पर्स घेऊन ये आणि मी जाते टूथपेस्ट घेऊन येते। तेव्हा जानकी जायला निघते, तर ऋषिकेश म्हणतो की ओवी काही गरज नाही, बस खाली। तेव्हा जानकी ओवीला म्हणते की ओवी तू आईचं ऐकणार नाही का? जा बरं पर्स घेऊन ये। ओवी परत उठते, तर ऋषिकेश पुन्हा ओवीला थांबवतो आणि म्हणतो की मी सांगितलं ना मला कुणाच्या मदतीची काही गरज नाही म्हणून, ओवी बस बरं खाली। तेव्हा आता जानकी पुन्हा ओवीलाच म्हणते की ओवी मी सांगितलं ना तुला, उठ बरं आणि आण। तर लगेच जानकी असं म्हटल्यानंतर ऋषिकेश म्हणतो की ओवी बस खाली, मी सांगितलं ना मला नकोय म्हणून। तेव्हा मात्र आता ह्या दोघींनी ओवीची पूर्णपणे उठबाईस केलेली असते। तेव्हा ओवीच बिचारी आता मोठ्याने ओरडते की अरे थांबा, अरे डायरेक्टली तुम्ही एकमेकांशी बोला ना, मला कशाला मध्ये घेतात? तेव्हा जानकीला राग येतो, जानकी तोऱ्यात आपला पदर ही खाली सोडते आणि लगेच खाली बसते आणि आपलं काम करायला घेते। तर ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे एक वेळ बायकोच्या मनामध्ये आपलं काम करायला वेळ नाही मिळणार, पण टूथपेस्ट कितीही संपली तर त्यात थोडीफार तर शिल्लक राहतेच ना, त्यामुळे आता बघतच राहा। आणि टूथपेस्ट असतो तर ती अशी पिळून पिळून जानकीकडे रागाने बघून बघून मी कशी यातून टूथपेस्ट काढतो माझे ब्रश करण्यासाठी बघतच राहा, मी करूनच दाखवतो तुम्हाला। म्हणून आता ऋषिकेश रागाने त्या दोघींना हे सर्व सांगत असतो। मात्र हा आतमध्ये जातो आणि ब्रश आपल्या कानाला वर अडकवतो आणि घरामधून लाटणं घेऊन येतो आणि म्हणतो की हा ऋषिकेश रणदिवे। जानकी ओवीच्या समोर येऊन उभा राहतो की लात मारेल तेथून पाणी काढेल, बघतच राहा की काय ते, आणि लाटणं फिरवेल तेथून टूथपेस्ट काढेल। तोऱ्यात मोठ्या उभा राहतो आणि जे काही लाटण्याला ते पीठ लागलेलं असतं तर ते जोराशी अशी फुंकर मारतो आणि ते सर्व पीठ हे वाऱ्याच्या दिशेने जानकी आणि ओवीच्या अंगावरून उधळतं। ओवी आणि जानकी तर अगदी आश्चर्याने ह्या ऋषिकेशकडे पाहत असतात की ऋषिकेश नक्की काय करतो हे। तेव्हा ऋषिकेश आता खाली ती टूथपेस्ट ठेवतो आणि त्यावर मात्र टूथपेस्ट काढण्यासाठी झाकण बाजूला काढतो आणि फेकतो, तर ते ओवी झेलते आणि त्या झाकणाकडे पाहत असते आणि अगदी तोऱ्यामध्ये ती टूथपेस्ट खाली ठेवून त्यावर असं जोराने तोऱ्यातच मोठ्या आयटीत लाटणं फिरायला घेतो। परंतु आता जानकी आणि ओवी तर हे आश्चर्याने पाहतच असतात की नक्की हा काय करतो ते। परंतु जेव्हा काही तो लाटणं इतकं जोराने फिरवतो आणि त्यातील टूथपेस्ट आहे ही त्याच्याच नाकावरून येऊन पडते, तेव्हा जानकी आणि ओवीला इतकं हसायला येत असतं। तेव्हा ऋषिकेश मात्र अगदी ती नाकाला लागलेली टूथपेस्ट आहे तर ती ब्रशने घेतो आणि तोऱ्यातच त्यांना विचारतो की हसायला काय झालं? तेव्हा मात्र आता ओवी आणि जानकी तर खूप हसतच असतात। तर ओवी म्हणते की बाबा बघा ना अहो काय हे? तर आता ऋषिकेश म्हणतो की अगं ओवी हे बघ तू तुझ्या आईला नीट वागायला सांग। तेव्हा जानकी सुद्धा रागानेच म्हणते की ओवी अगं मी नीटच वागते, तू सुद्धा लोकांना नीट बोलायला सांग। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ओवी अगं पण नीट ऐकलं तर पाहिजे ना। तर जानकी सुद्धा ओवीला म्हणते की ओवी हे बघ मला कोणी सांगायची गरज नाही। तर ऋषिकेश म्हणतो की ओवी अगं मग नीट सांगायचं, नीट करायचं। आता ओवी बिचारी ही वैतागून जाते। ओवी उठते आणि जोरात ओरडते की शांत राहा, तुम्ही एकमेकांशी बोला ना आई आणि बाबा, अहो मधल्या मध्ये माझं माकड कशाला करतात तुम्ही? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ओवी मी फक्त तुझ्याशीच बोलेल,
सांगून ठेव तू तुझ्या आईला. आणि हे बघा आता मला माझी टूथपेस्ट मिळाली, मी चाललो आवरायला. तेव्हा मात्र आता ऋषिकेश हा लडखडच अगदी त्या पडद्याच्या याच्यात त्याचा पाय गुंततो. तेव्हा ओवी आणि जानकीला खूप असं हसायला येतं. तर ओवी आणि जानकी एकमेकींच्या हातावर टाळी देऊन वाजवायला प्रयत्न करतात, परंतु लगेच जानकी आपला हात मागे घेते आणि ओवीकडे रागाने बघत असते. तेव्हा जानकी ओवीला म्हणते की काय ग, तुला मजा वाटते का, मग शाळेमध्ये कोण जाणार. तेव्हा ओवी म्हणते की आई अगं आज तर शाळेला सुट्टी आहे, पण त्या अगोदर मला आज माझ्या फ्रेंडला भेटायला जायची, ती इथेच राहते. तर जानकी म्हणते की ठीक आहे, अगोदर तो सर्व पसारा आवरून घे आणि मग जा. तेव्हा जानकी तिचं काम करत असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ऐश्वर्या तिच्या डॅडा सयाजीरावाला सांगत असते की ती जानकी भली तोऱ्यामध्ये मला बोलून गेली, पुढच्या 1 महिन्याच्या आतमध्ये वाजत गाजत मी रणदेवांच्या घरामध्ये येईल, त्यामुळे आता मीच तिची वाजत गाजत वरात काढणार आहे. त्यावर आता सयाजी विचारतो की काय ग, अगं ऐशू बेटा तुझ्या डोसक्यात तरी काय आहे असं. मात्र आता ऐश्वर्याने तिचा पुढचा प्लॅन हा खेळलेला असतो. म्हणून आता तिने जे काही पोलीस आणि इन्स्पेक्टर आहे तर ते ऋषिकेशला पकडण्यासाठी तेथे पाठवलेले असतात. तर ऋषिकेश आणि जानकी दरवाजा उघडतात तेव्हा पोलिसांना पाहून त्यांना तर धक्काच बसतो. ऋषिकेश विचारतो की माने साहेब आहोत तुम्ही का. तेव्हा लगेच आता माने साहेब म्हणतात की हो ऋषिकेश दादा तुमच्याविषयी पोलीस कंप्लेंट आहे. तेव्हा जानकी विचारते की कोणी केली कंप्लेंट. तर लगेच माने साहेब म्हणतात की सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे. तेव्हा मात्र आता या दोघांना खूप असा मोठा धक्का बसतो. तेव्हा पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.